राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिवसाचं औचित्य साधून फोंड्यातील विद्यावृद्धी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एका विशेष प्रदर्शनाचं आयोजन केलं होतं। लहान वयातच ऊर्जेचा वापर योग्यरित्या करण्याचा गुण अंगी बाणावा यासाठी हे प्रदर्शन आयोजित केलं होतं। ऊर्जा म्हणजे जीवन या संबंध विश्वाचा कारभार ज्या मूलभूत घटकांवर आधारित आहे त्यातील एक घटक म्हणजे ऊर्जा। ऊर्जा म्हणजे कार्य करण्याची क्षमता। जीवनक्रम अव्याहत चालू ठेवण्याचं कार्य ऊर्जा करते। कोणत्याही कार्यासाठी आणि ऊर्जा निर्मितीसाठी इंधन आवश्यक असतं। ऊर्जा निर्मितीसाठी लागणारं इंधन म्हणजे दगडी कोळसा, लाकूड, खनिज तेल, वायू आणि वीज म्हणजेच उष्णता आणि प्रकाश निर्माण करण्यासाठी आणि यंत्र चालवण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते। या ऊर्जेची निर्मिती, उपयोग आणि वापर लहानपणीच उमगला तर मानवी जीवन आणखीन सुखकर होऊ शकतं। यासाठी फोंड्यातील विद्यावृद्धी विद्यालयानं प्रदर्शनाचं आयोजन केलं होतं। यामध्ये 3री ते 7वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी पालकांच्या सहकार्यानं ऊर्जा निर्मितीचा इतिहास, साधन आणि वापर यांच्यावर देखावे सादर केले। I am Neha Naik from Standard 6 studying in Vidyavrutti Primary School. We have presented a model showing extraction of various fossil fuels like coal, natural gas and petroleum obtained from the surface of the earth. ऊर्जा क्षेत्रात नवीन जे प्रयोग चालले आहेत, नवीन जे एस्टॅब्लिश होत आहेत, त्या दृष्टिकोनातून या विद्यार्थ्यांची तयारी, त्याच्याकरता पालकांनी केलेलं सहकार्य, शिक्षकांनी दाखवलेला उद्यम या सगळ्याचं मी कौतुक करतो। एक वेगळी मेळटा कित्याक काय प्रोजेक्टा बद्दल ज्ञान मेळटा। एक पयलींच्या भुरग्यांक म्हणजे 3rd स्टँडर्ड टू 7th स्टँडर्डच्या भुरग्यांक प्रोजेक्ट म्हणजे एक्झिबिशन हो कंडक्शन कशें आसता ताणें त्या बद्दल ज्यो इम्प्लिमेंटेशन आसा ते कशे तरेन पद्दतीन घालपाचें आसता हे भुरग्यांक एक ल्हान वयाचेर एक इम्प्लिमेंटेशन बरें जाता। दुसरें म्हळ्यार पेरेंट्स म्हणून आमकां हांगा सुद्दां आमी ग्रुपान हांगा एक हो जो प्रोजेक्ट आसा तो फुडें व्हरतात। प्राचीन काळापासून लाकूड हाच मानवाचा एकमेव ऊर्जा स्रोत होता। अगदी 17व्या शतकापर्यंत लाकडाचा वापर केला जायचा। प्राचीन काळी अग्नीपासून उष्णता आणि प्रकाश उपलब्ध होतो हे मानवाच्या लक्षात आल्यानंतर त्याचा वापर सुरू झाला। सुरुवातीच्या काळात दगडावर दगड घासून अग्नीची निर्मिती केली जायची। यासाठी दगडांची विविध रूपातील हत्यारेही बनवली जायची। याचा देखावा या प्रदर्शनात अतिशय उत्तमरित्या मांडण्यात आलाय। जंगलापासून मुख्यतः लाकूड मिळतं। हे लाकूड उष्णता निर्मितीसाठी बऱ्याच ठिकाणी वापरलं जातं। खेड्यांमध्ये स्वयंपाकासाठी लाकूड सर्रास वापरला जातो। तसंच कारखान्यांमधील बॉयलर्समध्येही इंधन म्हणून लाकूडच वापरतात। लाकूड हे भारताचं आद्य इंधन आहे। याची माहिती या प्रदर्शनातील कक्षावर मिळते। एक व्यक्ती लाकूड तोडत आहे तर महिला चुलीवर स्वयंपाक बनवते असा देखावा सादर करण्यात आला होता। पाळीव जनावरांचं शेण हा एक इंधन प्रकार खेड्यातील लोक शेणाच्या गोवऱ्या करून इंधन म्हणून वापरतात। यासाठी पाळीव जनावरांच्या शेणापासून गोवऱ्या थापून हे इंधन तयार केलं जातं। आजही हे इंधन वापरलं जातं। विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात तशाच प्रकारचा गोठा, त्यात गायी, म्हशी दाखवल्यात। या शेणातून बायोगॅसची निर्मिती कशी करतात हे देखील दाखवण्यात आलंय। लाकडापासून कोळसा तयार करतात। हा कोळसा स्वयंपाकासाठी वापरला जातो। याशिवाय आगगाड्यांचं इंधन म्हणूनही पूर्वी याचा वापर केला जायचा। याची माहिती या प्रदर्शनातून मिळते। In day-to-day life, solar energy can be used in various appliances such as solar-powered fans, solar tube lights, solar street lights, solar vehicles, etc. 6 years we are doing this on the projects like science projects, then history, geography, all. And this year we selected like how to conserve energy that we have taken up, and it is most needed like this in this scenario like where we need to save the energy, and this is the awareness among our students also, parents also, and who are coming as a visitors over here to how to save energy. My name is Trishang and I am in standard 4th and my school name is Vidyavrutti Primary School, Krishnash. Today I am going to tell about early human life. In early human life, human lived in jungle. Got all the knowledge about solar electricity, their components. They are in the position even to install this to any other place. Such is the knowledge they have got from this. So I want to impart this knowledge to other people in view of conservation of energy. So I will appeal to the people to go for such kind of electricity. औद्योगिक, शहरी आणि शेतातील कचरा ऊर्जेची भूक भागवण्यास मदत करतात। कचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीच्या एकूण 4 पद्धती आहेत। याची माहिती या प्रदर्शनात मिळते।
खास भट्ट्यातून कचरा जाळून त्यातून उष्णतेचा वापर करणं, ऊर्जा भट्ट्यांमधून पूरक इंधन म्हणून वापर करणं, कचऱ्याचे विघटनात्मक शुद्धीकरण करणं, इतर मार्गांनी ऊर्जा निर्मिती प्रणालीत कचरा वापरणं आदी प्रकारे यातून ऊर्जेची निर्मिती केली जाते. प्रदर्शनातील एका कक्षावर विद्यार्थ्यांनी ही प्रक्रिया अतिशय सुंदररित्या मांडली आहे. 17व्या शतकात वेगवेगळे ऊर्जा स्रोत सापडले. हे ऊर्जा स्रोत म्हणजे दगडी कोळसा आणि पेट्रोलियम. याची ऊर्जा पुरवण्याची शक्ती लाकडांपेक्षा प्रचंड असल्यामुळे त्याचा वापर यंत्रामध्ये केला गेला आहे. आणि पुढील 3 शतकात मानवी संस्कृतीनं प्रगतीचा मार्ग प्रचंड वेगानं कापला. 19व्या शतकात मोठमोठी जनित्रे निर्माण झाली. विद्युत शक्तीनं तर जगाचं स्वरूप पालटून टाकलं. विद्युत शक्तीवर चालणारी हजारो नवीन उपकरणे, यंत्रे तयार झाली. नदीचं पाणी अडवून धरण बांधणे आणि जनित्रे यंत्राद्वारे वीज निर्मिती करायचा शोध लागला. त्यामुळे घरातील बरीचशी कामं विजेच्या सहाय्यानं होत गेली. रस्त्यावरील लहान मोठी वाहनं ही खनिज पेट्रोलियमापासून शुद्ध केलेल्या पेट्रोल आणि डिझेलवर चालतात. अलीकडे ऊर्जेचा स्रोत संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. भरमसाठ जंगलतोडी, जगातील मोठमोठी जंगले नष्ट झाली आहेत आणि त्यातून प्रदूषणाची दुसरी समस्या उभी झाली आहे. यावर तोडगा म्हणून सौर ऊर्जेचा वापर होणं गरजेचं बनलाय, हा संदेश या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांनी दिलाय. अशा प्रकारे प्रदर्शन आयोजन करून विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला चालना दिल्याबद्दल पालकांनी शाळेचे आभार मानलेत.